नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळी सकाळी मी आले मॉर्निंग वॉकला आणि खूप छान सकाळी सकाळी जर वॉकिंग जर केलं तर छान वाटतं. परंतु सकाळी काही मला वेळ भेटत नाही, म्हणून मी मुलं 8ला स्कूलला जातात. त्यानंतर मी असं वॉकिंगला येत असते. जेवढं जमेल तेवढं 1 तास अर्धा तास काय करायचं तेवढं वॉकिंग करते आणि त्यानंतर पुन्हा परत माझे जे नित्य कामं आहे ते करण्यासाठी जाते. तर वरती मी खास असं छान असं टेरेसवरती आलेले आहे. खूप छान वाटतं. सकाळचा व्ह्यू पण खूप छान येतो आणि खूप छान असं वातावरण असतं सकाळी. तर तुम्हाला व्ह्यू दाखवते सकाळी मॉर्निंगचा. तर हे बघा छान असं सगळीकडे असं आमच्या टेरेसवरती बघा तुम्ही, टेरेसच्या बाजूनी सोसायटीच्या बाजूनी बघा छान असं सगळीकडे घरं एकदम गजबजलेली आहे सगळीकडे आणि खूप मोठी सोसायटी आहे आमची. तर खूप लांबपर्यंत एक जवळजवळ 3-4 किलोमीटरचा राऊंड होईल इतकं मोठं टेरेस आहे. तर त्या सगळीकडे मी 5-6 तरी राऊंड मारते जाण्या येण्याचे. तर खूप मोठं टेरेस आहे, त्यावरती राऊंड मारून म्हणजे छान अशी वॉकिंग होती आपली. कुठं जाण्याची गरज नाही, खालीही नाही, तर वरतीच जात असते मी. तर हे बघा तिथला व्ह्यूज पण खूप छान आहे. जरा थोडासा उशीर होतो मला यायला, परंतु तरी कुणी डिस्टर्ब करायला नसतं वरती, त्यामुळे छान अशी वॉकिंग होती. थोडीशी एक्सरसाइज पण करत असते मी. तर बाकीचं मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते. वॉकिंगवरून आलेले आहे मी खाली आणि कसं घरात दररोज आपण बसत असतो कामं झाल्यानंतर, त्यामुळे शरीर आपलं आहे ना असं एकदम जड झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे कधी तर म्हणजे असं वॉकिंगला जर गेलं ना तर एकदम छान असं मोकळं वाटतं आणि जरा फ्रेश पण वाटतं आणि असं अंग जड वाटत नाही. त्यामुळे वॉकिंगला जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी जाऊन आले. त्यानंतर मग मी आता बाकीचे माझे रेग्युलरचे जे कामं आहेत तर ते करणार आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते. तर अशी भाजी कोणी कोणी खाल्लेली आहे. हे बघा, हे सांडगे आहे. हे सांडगे मी त्याची भाजी बनवत आहे. खूप छान लागते ती खायला. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि वाळवणाच्या पदार्थाला सुरुवात झाली, तर त्यातलाच हा एक भाग म्हणजे सांडगे. तर हे मी बनवून घेतले आणि त्यानंतर इथे कांदा चिरलेला आहे बारीक, कोथिंबीर आहे. तर मग मी याची भाजी बनवत आहे. बघा कुणाकुणाला आवडती, कारण ही भाजी खूप छान लागते खायला. तर मी याची सुकी भाजी बनवत आहे. तर सगळ्यात आधी इथं मी सांडगे छान असे तळून घेणार आहे, थोडेसे लालसर. त्यानंतर यात थोडंसं पाणी ओतणार आणि ते चांगलं शिजून देणार आहे. त्यावरती झाकण ठेवून मी ठेवणार आहे. नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललो आहे थोडंसं बाहेर. तर आज मुलाचा बड्डे आहे, त्याच्यासाठी मी शॉपिंग करायला चाललेलो आहे. त्याला ड्रेस वगैरे जे काय असेल ते घेणार आहेत आज मी. तर मी मॉलला चाललेले आहे. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी काय घेतलेलं आहे, किंवा तिथलं जे मॉल वगैरे जे आहेत तर तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. चला. तर मी बाहेरून आलेली आहे. बाहेर गेले होते थोडी शॉपिंगला. मुलाचा बड्डे होता तुम्हाला जसं मी म्हटलेच. तर मी थोडं मॉलमध्ये गेले होते. त्याचीही जरा शॉपिंग केली आणि मलाही थोडीशी शॉपिंग केली, तर तीही दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला. तर हे बघा, मॉलमध्ये छान असं म्हणजे रेग्युलर तो कपडे तसंही काही घालत नाही, तर मी असे हे बघा असे टी शर्ट छान, इथे जवळच पॅन्टलूम्स म्हणून मॉल आहे, तर तिथून असे छान टी शर्ट आणले मुलासाठी. त्याचा 8वा बड्डे आहे. तर मुलं असे खूप असे हेवी कपडे घालत नाही, त्यासाठी मी असे छान असे टी शर्ट आणला. खूप छान आहे. 700 रुपीजला हा भेटला मला. त्यानंतर ही जी आहे ही 3/4 केप्रीज म्हणू शकतो किंवा ही पॅन्ट म्हणू शकतो. खूप छान अशी ही पॅन्ट आहे आणि त्याला असेच कपडे आवडत असतात, त्यामुळे मी नेहमीच त्याला असेच कपडे घेत असते. जास्त काही कॉस्टली पण नसतात आणि जास्त काही हेवी पण नसतात. ही पण 800 रुपीची ही पॅन्ट आहे. तर तिथला ब्रँड पण चांगला असतो, कपडे पण खूप छान टिकतात. मुलांना असं इझिली पटकन बाहेर पण घालायला अशी छान आहे. त्यानंतर मी माझ्यासाठी थोडी शॉपिंग केली, म्हणजेच आता उन्हाळा चालू झाला तर मग गाऊन पाहिजे होते मला. तर हे बघा, मी असे छान माझ्यासाठी छान असे गाऊन घेतले. तुम्हाला कसं वाटलं कलेक्शन सांगा. हे बघा असे छान असे इथे हाताला पण छान अशी फ्रिल आहे आणि पुढे पण छान असं त्याला
डिझाईन आहे आणि कपडाही छान आहे, म्हणून मग मी हे असा एक गाऊन हा एक घेतला. त्यानंतरचा दुसरा आहे तर तो थोडासा वेगळा आहे, तर हाही एक गाऊन मी घेतलेला आहे. कारण उन्हाळ्यामध्ये जरा कॉटनचे कपडे वगैरे घालायला छान वाटतात आणि शक्यतो आपल्याला सैल लूज असं म्हणजे डेली पटकन आपण काय करतो, बायकांचा आवडता विषय म्हणजे गाऊन. तर पटकन बायका ह्या अशा गाऊन घालतात, म्हणून मी गाऊन घेतले. कारण 2 गाऊन सफिशियंट असतात तसे आहे माझ्याकडे, पण जरा तेच तेच घाऊन कंटाळा आलता, म्हणून हे असं मी हे असे गाऊन घेतले. तर कसं वाटलं तुम्हाला माझं हे कलेक्शन तेही सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.